तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही ना. आज मी सांगते त्या 5 गोष्टी ज्या केल्यावर लक्ष्मी घरात स्थिर होते. हे ऐकलं नाही तर आयुष्यभर तोच त्रास राहील. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या घरात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. तो विषय म्हणजे पैसा. पैसा येतो पण टिकत नाही. महिना सुरू होतो आणि महिना संपतो पण हातात काही उरत नाही. का होतं असं हे आज आपण खूप शांतपणे समजून घेणार आहोत. गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांनी खूप छान माहिती सांगितली आहे. याबद्दल व्हिडिओ स्किप न करता एकदा पूर्ण बघा. एक प्रश्न विचारते मंडळी, तुमच्या घरात कमाई होते पण बचत होत नाही का? खर्च कमी करायचा म्हणता पण अचानक काहीतरी निघतंच का? लक्ष्मी येते पण थांबत नाही का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे शास्त्राने, संतांनी आणि अनुभवाने सिद्ध झालेल्या त्या सेवा ज्या केल्यावर लक्ष्मी घरात स्थिर होते. हे फक्त धार्मिक नाही, हे जीवनाचं शास्त्र आहे. मंडळी, आधी कारण समजून घेऊया. पैसा टिकत नाही याची 3 मुख्य कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे अहंकार. जेव्हा माणूस म्हणतो की मी कमावलं, माझ्या कष्टाने आलं, तेव्हा परमेश्वर म्हणतो ठीक आहे, तू एकट्याने सांभाळ. आणि मग सगळं एकट्याने सांभाळताना माणूस थकतो, पैसा संपतो. दुसरं कारण म्हणजे कृतज्ञपणा. जे मिळतं त्याबद्दल कृतज्ञता नाही. जेवण मिळतं पण आभार नाही. घर आहे पण शुक्रगुजार नाही. मग लक्ष्मी का थांबेल तिथं? तिसरं कारण म्हणजे सेवेचा अभाव. संत म्हणतात दान आणि सेवा हे लक्ष्मीचं घर आहे. जिथे सेवा नाही तिथे लक्ष्मी रमत नाही, टिकत नाही. आता प्रश्न येतो की कोणती सेवा करायची? चला सांगते मंडळी. शास्त्र सांगतं की गाय ही लक्ष्मीचं प्रतीक आहे. गोमातेची सेवा म्हणजे फक्त चारा घालणं नाही, तिला प्रेमाने पाहणं, तिला स्पर्श करणं. शक्य असेल तर गोशाळेत जाऊन काम करणं, हे सगळं पुण्याचं काम आहे. अनेक भक्तांनी सांगितलं आहे की आम्ही गोशाळेत जायला लागलो आणि घरातली आर्थिक परिस्थितीच बदलली. हे योगायोग नाही मंडळी, हे शास्त्र आहे. ज्यांना गोशाळेत जाणं शक्य नाही त्यांनी काय करावं? महिन्यातून एकदा गोशाळेला थोडी मदत द्या, चारा द्या, पैसे द्या किंवा वेळ द्या, जे जमेल ते द्या. त्यातूनही लक्ष्मी प्रसन्न होते. मंडळी, एक सांगते, कृषातार्स जल देणे हे महादानापैकी एक आहे. हे आपल्या संतांनी सांगितलं आहे. उन्हाळ्यात रस्त्यावर पाण्याची माठ ठेवा, कामगारांना, मजुरांना, प्राण्यांना पाणी द्या, पक्ष्यांसाठी घराच्या गच्चीवर एक भांडं पाणी ठेवा. हे एवढं छोटं काम आहे पण याचं फळ खूप मोठं आहे. पाणी म्हणजे जीव आहे आणि जीव वाचवणाऱ्याला लक्ष्मी कधीच सोडत नाही, हे लक्षात ठेवा. मंडळी, एक सत्य सांगते, ज्या घरात आई वडिलांचा आधार होतो त्या घरात लक्ष्मी आपणहून येते आणि ज्या घरात म्हातारे आईबाप कोपऱ्यात एकटे बसतात त्या घरातून लक्ष्मी हळूच निघून जाते. हे मी नाही सांगत, हे शास्त्र सांगतं, संत सांगतात. आपल्या घरातील वृद्धांना वेळेवर जेवण द्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांच्या पायाला स्पर्श करा. ही सर्वात मोठी सेवा आहे. तुमचे आई वडील ह्यात नसतील तर एखाद्या वृद्धाश्रमात जा आणि तिथे जाऊन सेवा करा. त्यांचे आशीर्वाद हे सर्वात मोठं धन आहे. कुठल्याही बँकेत ते मिळत नाही. मंडळी, अन्नदान हे महादान असतं, हे आपण लहानपणापासून ऐकतो. पण किती जण करतो? खरंच, दर रविवारी एका गरजूला जेवण द्या, एखाद्या अनाथाश्रमाला मदत करा, गोरगरिबांना, रस्त्यावर काम करणाऱ्याला, गरजूला मदत करा, एक वेळचं जेवण द्या. हे तुमच्या पैशाचं रक्षण करतं का? कारण जेव्हा तुम्ही कोणाची भूक भागवता तेव्हा परमेश्वर तुमची कमतरता कधीच होऊ देत नाही. हा माझा अनुभव आहे, हजारो भक्तांना अनुभव आहे. एकदा सुरू करा, कुणालाच कळेल, तुम्हालाच कळेल. आता एक अशी सेवा सांगते जी कुणीही करू शकतो. श्रीमंत असो वा गरीब, शिकलेला असो वा अशिक्षित, कोणालाही ही सेवा करता येते. ती म्हणजे नामसेवा. रोज सकाळी उठून परमेश्वराचं नाव घ्या. जय गुरुदेव म्हणा, राम राम म्हणा, हरिओम म्हणा, जे तुमचं असेल ते घ्या. घरात भजन लावा, कीर्तनाला जा, सत्संगाला जा. हे फक्त आत्म्यासाठी नाही, हे घरासाठी नकारात्मक ऊर्जा काढून टाकतं आणि जिथे सकारात्मकता असते तिथेच लक्ष्मी स्थिर होते. आजचं विज्ञान पण हेच सांगतं की पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पॉझिटिव्ह आउटकम्स आणतात. पण आपल्या संतांनी हे हजारो वर्षापासूनच सांगून ठेवलं होतं. पहिली गोसेवा, दुसरी जेलसेवा, तिसरी आईवडिलांची आणि वृद्धांची सेवा, चौथी अन्नदान आणि 5वी नामसेवा.
व या सेवा म्हणजे फक्त धर्म नाही, या सेवा म्हणजे जीवनाचं संतुलन आहे. जेव्हा तुम्ही देता तेव्हाच मिळतं, हा परमेश्वराचा नियम आहे, कोणी बदलू शकत नाही. एक शेवटची गोष्ट सांगते, पैसा हे साधन आहे, साध्य नाही, पण तरीही तो महत्त्वाचा आहे. कारण कुटुंब चालवायला, स्वप्न पूर्ण करायला माणसाला पैशाची गरज असते. म्हणूनच परमेश्वर सांगतो की सेवा करा, मग तुमच्यासाठी सगळं सांभाळतो. हा विश्वास ठेवा, ही सेवा करा, लक्ष्मी नक्की स्थिर होईल. मंडळी, आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते. अनेक जण मला विचारतात, आम्ही पूजा करतो, व्रत करतो, देवाचं नाम घेतो, तरीही घरात पैसा टिकत नाही, असं का? याचं एक कारण आपल्या रोजच्या सवयीमध्येही दडलेलं असतं. पण कमवलेल्या पैशाचा आदर करतो का? आपण कमवलेल्या पैशाचा आदर करतो का? हा प्रश्न स्वतःला एकदा नक्की विचारा. काही लोक नोटा कुठेही फेकून ठेवतात, पाकिट अस्ताव्यस्त ठेवतात, खर्चाचा कोणताही हिशोब ठेवत नाही. शास्त्रात सांगितलं आहे की ज्या वस्तूचा आपण आदर करत नाही ती वस्तू हळूहळू आपल्यापासून दूर जाऊ लागते. म्हणून पैशाला फक्त खर्च करायचं साधन समजू नका, तो लक्ष्मीचा प्रसाद आहे अशी भावना मनात ठेवा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, घरात सतत भांडण, कडू बोलणं, राग, मत्सर आणि एकमेकांचा अपमान होत असेल तर त्या घरात शांतता राहत नाही आणि तिथे शांतता नसते तिथे लक्ष्मीही जास्त काळ टिकत नाही. म्हणून दिवसातून किमान एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून देवाचं नामस्मरण करा. फक्त 5-5 मिनिटं जरी केली तरी घरातलं वातावरण बदलायला सुरुवात होते. तसंच घरात अन्नाचा अपमान करू नका. ताटात वाढलेलं अन्न शक्यतो वाया जाऊ देऊ नका, कारण अन्न हे पूर्णब्रह्म मानलं गेलं आहे. अन्नाचा आदर करायला घरात सुख, समाधान आणि समृद्धी वाढत जाते, अशी आपल्या संतांची शिकवण आहे. मंडळी, लक्ष्मीला फक्त पैसा समजू नका. ज्या घरात चांगलं आरोग्य आहे, प्रेम आहे, समाधान आहे, परमेश्वरावर विश्वास आहे, ते घरच खरं श्रीमंत असतं. करोडो रुपये असूनही मनाला शांती नसेल तर त्या संपत्तीचा काय उपयोग? म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करा. रोज सकाळी उठल्यावर परमेश्वराचे आभार माना. देवा, आजपर्यंत जे दिलंस त्याबद्दल तुझे मनापासून आभार आणि मला अशी बुद्धी दे की माझ्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा योग्य उपयोग करू शकेन. एवढी छोटी प्रार्थनाही मनापासून केली तरी आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होतो. लक्षात ठेवा मंडळी, सेवा, श्रद्धा, कृतज्ञता आणि चांगले संस्कार याची साथ असेल तर आर्थिक प्रगतीसोबतच जीवनात समाधानही मिळतं आणि समाधानापेक्षा मोठी संपत्ती या जगात दुसरी कोणतीच नाही. म्हणून आजपासून या छोट्या छोट्या गोष्टी आचरणात आणा. परिणाम एका दिवसात दिसणार नाहीत, पण सातत्य ठेवलं तर हळूहळू तुम्हालाच जाणवेल की घरात सकारात्मकता वाढत आहे, अनावश्यक खर्च कमी होत आहेत आणि जीवन अधिक आनंदी होत आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि सेवाभाव कधी सोडू नका. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, कारण हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. यानंतर तुम्हाला जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.